2024 करिता आज आपण आलो आहोत मेडज या ठिकाणी. जनतेचा कौल कोणाला होणार? बारामतीचा भावी आमदार कोण होणार? निवडणुका सुरू आहे सध्या. एका साईडला साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे युगेंद्र दादा पवार आणि दुसऱ्या साईडला अजित दादा पवार. आपली काय भूमिका? अजित दादा. का बरं? बारामतीचा विकास. असंही बोलल्या जात आहे की बारामतीचा विकास 2.5 वर्षातच झालेला नाहीये. आपण पहिल्यापासून दादानेच बघितलं ना. 30 वर्ष दादा विकास सगळं काम दादा. आपलं काय म्हणणं? अजित दादा. का बरं? विकास अजित दादा एवढा विकास पूर्ण महाराष्ट्रात 288 आमदारांपैकी कोणीही केलेला नाही. पण साहेबांनी दिलेला हा म्हणजे साहेबांनी दादा जरी एकत्र असले तरी आता जे बोललं जातं की 2.5 वर्षातच विकास केला जात नाही. मागील काही काळामध्ये पण विकास झालेला आहे साहेबांच्या. दादांची ही आता 8वी टर्म आहे. 35 वर्ष दादा आमदार आहे. 35 वर्षात जर विचार केला तर विकास कामाचा आलेख उच्च आहे. आलेख वाढत गेला. तो आलेख वाढवायचं काम अजितदादांनी केले. त्यामुळे अजितदादाशिवाय बारामतीला तरी पर्याय नाही. नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का? नवीन चेहरा शिकवतोपर्यंत त्याला कळता कळता बारामतीचं वाटोळ होऊन जाईल. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी न देता अजितदादांना दिलं पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये आपण एक तुळजाभवानी मंदिरामध्ये अभिषेक केला. काय नेमकी संकल्पना? आमची इच्छा होती दादा मुख्यमंत्री व्हावेत. म्हणून आम्ही जवळजवळ 350 महिला तुळजापुरात नेल्या. दर्शन मुख्यमंत्री हवेत, दादा मुख्यमंत्री हवेत. परंतु आता हे बोलले जाते की जी विकासाची पायाभरणी आहे ती शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली होती. 100% ते असेल पण विकास करताना दादाच आहे इकडे ना. म्हणजे आता विकास करता ते दादा. बरं एक मला एक असं सांगा, जर या निवडणुकीमध्ये दादांना जर मिठाचा खडा लागला तर काय दुष्परिणाम काय होऊ शकतात? सगळं बेकार आहे. बारामती बेकार होईल. 10 वर्ष 12 दिवस होईल. 20 वर्ष बारामतीत माघारी जाईल. बारामतीचा 20-25 वर्ष पाठीमागे जाईल. त्यामुळं फक्त अजितदादा. आम्हाला कापलं तरी अजितदादा आणि अजितदादा शब्दच नाही. अजितदादा फक्त. काय सांगायला आपलं काय म्हणणं होतं? जर बारामतीत दादांना मिठाचा खडा लागला तर जी आज लातूरची तुम्ही बघा, एक उदाहरण द्यायचं झालं तर लातूर आपल्यासाठी एक जिवंत शहर आहे. आणि लातूर सारख्या ठिकाणी जर लातूर सारख्या ठिकाणची प्रगती बघितली तर जो विलासराव देशमुख साहेब ज्या वेळेला विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेला खडा लागणारच नाही. 100 नाही 1001% अजितदादा आणि अजितदादाच येणार आहेत निवडून. मिठाचा खडा लागणारच नाही. मिठाचा खडा लागायचा संबंधच येत नाही. अजितदादांना जो विकास केलाय तो विकासाला कुणी अजितदादांसारखा आमदार नाही. 288 पैकी 250 मतदारसंघात बारामती करू असं आश्वासन देऊन आज मतदान मागत आहेत. जे कुठलं महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या, अजितदादांना जशी बारामती केली तशी तुम्हाला बारामती माझा मतदारसंघ बारामती सारखा करू असं सांगितलं जातंय. त्यामुळे मिठाचा खडा लागायचा प्रश्नच येत नाही. आमचे दादा 1 लाख प्लस मतांनी निवडून येतील. शरदचंद्रजी पवार साहेबांनी अजितदादांना राजकारणामध्ये आणलं आणि आता नवीन चेहरा साहेबांनी दिलेला आहे. काय आपलं काय म्हणणं? नाही, आता कसं आहे, काळानुरूप बदल व्हायची गरज असते. त्यामुळे ठीक आहे, दादा आता योग्य आहे. त्यावेळेस साहेब योग्य होता, आता दादा योग्य आहे. दादाच काय योग्य आहे? आता कसं आहे, दादाची जी कामाची जी पद्धत आहे ती योग्य आहे. ही कुणाकडे नाही सध्या. 288 आमदार बी कुणाकडे नाही. त्यामुळे दादा योग्य आहे. आपण काँग्रेसचं नेतृत्व करताय. काँग्रेसचं पद आपल्याकडे आहे. परंतु आज आपण अजित पवारांच्या प्रचारात दिसताय. आम्ही अजित पवारांच्या प्रचारामध्ये दिसत नाही. मुळात आज बी आम्ही आमच्या भूमिकेवरती ठामच आहे. मुळात पाहायला गेलं तर आमच्या ह्या बारामती मतदारसंघामध्ये की आमच्या बापदादांनी पवार साहेबांचं नेतृत्व मान्य केलं, त्यांना कारभारी केलं आणि त्या कारभाऱ्यांनी नंतर अजितदादा पवार यांचं नेतृत्व म्हणजे आम्हाला पुढे ते नेतृत्व दिलं. आणि आज ते सांगतात की दादाला पाडा आणि युगेंद्र पवारांना निवडून आणा. मुळात ह्या आम्हाला तर भूमिका मान्य नाही. कारण तुम्हीच माणूस उभा करायचा म्हणजे एका कारभारीने दुसऱ्या कारभारी दाखवायचा. आता त्याच कारभाऱ्याने सांगायचं की ह्या कारभाऱ्याला पाडा. मुळात हे तर मुळात आम्हाला मान्यच नाही. मुळात आम्ही आज बी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हायहर भूमिकेवर आजपर्यंत आम्हाला आमच्या युगेंद्र पवारचे उमेदवार आहे ते आजपर्यंत गाठ भेट नाही, चर्चा नाही, कुठलाही काही विषय. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम. जिथं काँग्रेस पक्ष आहे तिथं विजय नक्की. आम्ही आज फक्त बघायच्या भूमिकेमध्ये राहणार आहे की नक्की काय आणि कसं होते. आम्हाला माहिती आहे की विजय कसा आणि कुठं होणार आहे. मुळात पवार साहेब ज्यावेळेस होते, पवार साहेब म्हणजे आज सांगतात की अजित पवारांनी विकास काही केलेला नाही. त्यावेळेस पवार साहेब यायचे, बारामतीमधून येऊन जायचे, दिवाळीला असायचे. त्यांना का ह्या गोष्टी दिसल्या नाहीत का?
की त्यांनी विकास कुठं नाही झाला हे त्यांना दिसलेलं नाही का. मग आज सांगतात की अजित पवारांनी विकास नाही केला. म्हणजे हे फक्त पारापारीचं जातीपातीचं राजकारण करायचं आणि स्वतःची पोळी भागायची एवढंच या ठिकाणी चालतं. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी स्वप्न उघड्या डोळ्याने स्वप्न बघितले की काँग्रेस पक्षाचाच खासदार आणि आमदारही असं. परंतु आता आपली भूमिका काय आहे? आता आम्ही आपण दिसताय तर दादांच्या प्रचारात नाही आता हे आम्ही एक गावकरीत म्हणजे गावाच्या ठिकाणी येतं. हे आमचं गाव आहे. आम्ही सगळे या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण असतं. आम्ही आमची भूमिका मांडतो, ती त्यांच्या भूमिका मांडत असतात. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर ठामायचं त्या पद्धतीने चालू असतं. मग आता काय नेमकं तरी का घड्याळ? आजही आम्ही स्वतंत्र काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे आम्हाला मित्र पक्षांनी आजही विचारात घेतलेले नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवरती ठामायचं आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला मान्य आहे की बाबा ज्यावेळेस म्हणजे अजितदादा ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आणि सगळी युती होती त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून विकासाच्या पाठीशी उभे राहणार की चेहऱ्याच्या पाठीशी उभे राहणार? आम्ही तर विकासाच्या पाठीशी उभं राहणार. म्हणजे एकंदर अजितदादांच्या पाठीशी. काय काय सांगाल आपण आता हे जे निवडणूक होऊ घातलेली या निवडणुकीमध्ये असं चित्र दिसतंय की महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या बरोबर महाविकास आघाडीतले काही लोक प्रचारामध्ये दिसत आहेत. काय नेमकं त्यांनी दादांना जो विकास केलाय, जरी ते आज महाविकास आघाडीत असले तरी त्यांना महायुतीचा प्रचार करू वाटतोय. प्रचार करण्याचं कारण की दादाने केलेला विकास म्हणजे विकासाचा मुद्दा आहे. आणि अजितदादा सारखं नेतृत्व नाही. आधी 2.5 वर्षात काँग्रेस आणि अजितदादा आणि पवारसाहेब उद्धव ठाकरे यांनी एकत्र काम केले. त्यांना त्या कामाची त्यांना माहिती आहे अजितदादा म्हणजे महाराष्ट्रात अजितदादा सारखा नेता नाही. आणि जर विकास करायचा असेल महाराष्ट्राला, जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर अजितदादा सारख्या नेतृत्वाची गरज आहे. परंतु काही अडचणीमुळे ते लोक आज पक्षाची त्यांची भूमिका नाही म्हणून ते तिकडे आहेत. पण आज मेळत गावचा विचार केला तर आमचे सहकारी निलेश भाऊ आमच्या बरोबर आज आहेत. त्याचं कारण की विकास, आणि तो विकास अजितदादांनी केला म्हणून ते आज आमच्या बरोबर काम करतात. किती लोकसंख्या किती आपली? 3700 लोकसंख्या आहे. विकासासंदर्भात काय सांगाल आपण गावच्या विकास? चांगला आहे. दादांनी आपल्या जवळजवळ आयुर्वेदिक कोटी आम्हाला 300 कोटी दिले. नदी पात्रात आमच्या काम चालले 150 कोटी रुपये दिले आणि स्थानिक लेवलला 30 कोटी रुपये दिले दादा. जवळजवळ 450 कोटीच्या आसपास निधी दिला दादा. निधी आलेला निधीची कमतरता नाही. सध्याची काय राजकीय परिस्थिती? सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे? पवार विरुद्ध पवार वातावरण आहे. संघर्ष होता. नेमकं काय आपल्याकडे काय परिस्थिती? आमच्याकडे फक्त अजितदादा. का बरं? आम्ही पहिल्यापासून अजितदादा जसं इलेक्शनला वोट करायचं म्हणजे पहिला अधिकार आलाय तेव्हापासून अजितदादा. पण आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली ना. साहेब एका साईडला येतं, दादा एका साईडला येतं. नाही पण आमचं दादांच्याच माग सगळं तरी दादा. बाबा काय सध्या काय म्हणते निवडणुकीचं वातावरण कसं आहे आपल्याकडे? आता इथं कसं आहे, दोन्ही बी सगळी याच्यातच आहेत, एकच नाही कुठलं. आता एका बाजूला चुलता, एका बाजूला पुतणे आहे. साहेबांनी तरुण नेतृत्व दिलंय. एका बाजूला अजितदादा, ती बी तरुण नेतृत्व आहे. काय कोणाच्या पाठी उभं राहायचं? काय तसं नाही सांगता येत. काय नाही म्हणजे अजून नावच ठेवलं नाही. नावच नाही ठेवलं. मग कधी ठेवायचं नाव? आता मत द्यायला गेल्यावर तिथे बुद्धी सुचलते. कारण दोन्ही बी आपलीच. हा असं मनाची द्विधा मनस्थिती होत असं? नाही तसं काय नाही. तसं काय नाही ना. मग काय ठरलं? निवडायला काय हरकत? कोणता दादा, मोठा दादा का बारका दादा? तसं नाही काय सांगता येत. नाही सांगता येत. सांगताच येत नाही. नमस्ते बाबा. नमस्कार. काय सध्या राजकारण कसं इथलं? दोन्ही आपलीच. काय कोणाला नाव ठेवायचं? नाव कसं ठेवायचं आपल्याला? कुणाकडे जायचं? मोठ्या दादाकडे का बारक्या दादाकडे? कोणाकडे जायचं ते अजून काय ठरवलं? अजित पवार का योगेंद्र पवार? अजून काय ठरवलं नाही. ज्या दिवशी मतदान त्या दिवशी ठरलं. मतदानाच्या दिवशी का असं नाही ना काही गावातला नेता सांगणार मग ऐकायचं? अजिबात नाही. मन ठरवतीच. नमस्ते बाबा. नमस्कार. काय कसं आहे वातावरण सध्या निवडणुकीचं इकडं? बरं आहे की? बरं आहे का? हो. चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष होत. एका बाजूला अजित, एका बाजूला योगेंद्र पवार आहेत. काय आपली काय भूमिका राहणार आहे? काय म्हणजे अजित पवारकडे, दादांकडे. का बरं? पहिल्यापासूनच आपलं ते आहे राष्ट्रवादीचा. परंतु आता साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे. दादांना पण साहेबांनीच लॉन्च केलं होतं.
आणि आता नवीन चेहरा पण साहेबांनीच दिलेला आहे, मग नवीन चेहऱ्याला संधी द्यायला काय होत? नाही म्हणणं बरोबर आहे ना, पण पहिलं आपलं आहे ते कशाला सोडायचं. आहे ते काय दादानी काय असे उल्लेखनीय कामं केले त्यांची? काय आता बरच काहीतरी करत राहिलेत ना ते. करत राहिलेत. निवडणुका सुरू आहेत आता. एका साईडला साहेबांनी दिलेला नवीन चेहरा युगेंद्र दादा पवार, एका साईडला अजित पवार. आपली काय भूमिका? अजित पवार. का बरं? सुविधा आहेत आपल्याला. काय काय कामं केली आपल्या? आपल्याला लाईट बिल माफ केलंय 50,000. नियमित कर्ज भरतो म्हणून 50,000 रुपये मदत आली. गावचा विकास काय केला? विकास आता रस्त्याची मोजून नेहत काम काय झाली नाही, म्हणजे पैसे आलेत असे. निवडणुका सुरू आहेत. एका साईडला अजित दादा आहेत, दुसऱ्या साईडला युगेंद्र दादा आहेत. आपली काय भूमिका? दोन्ही पैकी आता कोणची भूमिका द्यायची? आमच्या याने तर आता सगळीकडे दादांचं चाललंय प्रचार. दादाच्याच पाठी उभं राहायचं. हा, दादांच्याच पाठीमाग. आता दादांनी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी योजना असे तर म्हणजे काम भरपूर केलेली आहेत. काय काय कामं केली? भरपूर मेडिकल कॉलेजचे केले, नदी नाल्यांची केलेले आहेत, पुलं बांधलेले आहेत, रस्ते वगैरे केलेले आहेत. पण साहेबांनीच घडवले ना दादाला. हो, साहेबांनी तर घडवलेलंच आहे की. दादा स्वतः कुठं घडलेले आहेत का? दादा म्हणजे साहेबांच्या हाताखालनच घडून गेलेले आहेत ना. नवीन चेहऱ्याला संधी का नको वाटते? आता नवीन संधी जुनी संधी आता काय सांगता येते तसं. सर्व घरातलेच आहे. आता कोणाला म्हणून बघायचं? आता मला सांगा, त्यांचंच घरातले सगळे. जनतेने वाईट व्हायचं कुणाला? कोणाला बोलायचं? एकाच घरातले सगळे पुतणे चुलते एकच असतात ना. तुम्हाला काय वाटत? आम्हाला वाटते आता हे दोन्ही घरातीच लागल्यात. काय सांगायचं आता, हे दोन्ही झाल्यामुळे आम्हाला कोड पडलंय. ज्यावेळेस पवार साहेब होते त्यावेळेस पवार साहेबांचं नेतृत्व तुम्ही मान्य केलं, पण आता इथं अजित पवार आहेत आणि आता त्यांचा पुतण्या उभा राहिलेला अजित पवार हाय. बरोबर. आणि शरद पवारांचा आजोबा आहे, सॉरी शरद पवारांचा नातू आहे. तर तुम्ही आता नक्की कोणाला निवडून द्याल? अशी भूमिका झालेली आहे आता. काय काय लोक साहेबांना वळखतात, त्यामुळे लोक काय काय दुचिक आहेत. पण दादांनी काम हे मेडद मध्ये केलेले आहेत, बारामती परिषद मध्ये केलेले आहेत. आणि दादा म्हणजे कसं आहे, पाट येऊन गेलेलं आहे सारखं. आम्ही झोपीत असताना सारखी ब्लांथॉर बाळ बघत होतो. दादा गावात झोपीतनच येऊन जातात. त्यामुळे लोकांची भक्ती इकडे सगळी दादांवर बसलेली आहे मेडद मध्ये. काय म्हणजे तुम्ही नवीन चेहऱ्याला संधी द्यायला तयार नाही? नवीन चेहऱ्याला संधी द्यायला तयार असतो, पण परिचय अजून माहीत नाही तर पब्लिक कसं काय व्हायचं असं विचार काय काय लोकांची आहे. काय पण पवारांमुळे जरा वाईच काहीतरी परिषद होणार. म्हणजे एकंदर पाहता अजित पवारांच्याच पाठी उभं राहायचं आपला निर्णय. हे कळले म्हणजे असं आहे मेडद मध्ये. का तर कामं केलेत ना भरपूर त्यांनी, आणि गोरगरिबाला जरा वाईट ते येऊन बघतात ना. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. एका बाजूला अजितदादा पवार आहेत, एका बाजूला युगेंद्र दादा पवार आहेत. कोणाच्या पाठी उभं राहायचं? योगेंद्र दादा पवार. काय बरं? काय बरं? योगेंद्र दादा म्हणजे शरद पवार आमचे म्हणजे साहेब आहेत. आता कसं आहे, आता म्हातारे लोक जे आमचे आई वडील हे लोक जे आहेत ते साहेबांना मानतात ना. काय म्हणून साहेबांच्या पाठी उभं राहायचं. साहेबांच्या. आणि कसं आहे, गोरगरिबांना जपतात ते. आता गोरगरिबांना कामाला लावतो म्हणतात ते, नाही का. आमचे मागासवर्ग हे दादानी काम केली नाहीत इकडे? काय कुठले? दादांनी काम केली असं नाही मी म्हणत, दादांनी काम केली की, पण कुणाच्या संदर्भात? आपल्या पक्ष होता राष्ट्रवादी साहेबांचा. काय साहेबांचा पक्ष होता म्हणून दादांनी पुढे पाऊल टाकला ना, साहेबांच्याच माध्यमातून संदर्भात. काय सध्या राजकीय परिस्थिती कशी इथली? आता चालली धावपळ सगळ्यांची. चालली का? चांगली आहे का धावपळ? चांगली, सगळे पळते ते. मग कुणाच्या मागे पळायचं आपण? आता जी आपल्याला साथ देईल त्याच्या मागे पळावं लागणार आहे. तरी आता एका बाजूला दादा अजित दादा, एका बाजूला युगेंद्र पवार आहे. कोणाच्या मागे? आता एवढं क्लिअर सांगितलं तर आमचं अवघड होईल. नमस्ते. निवडणूक होऊ घातलेली आहे. पवार विरुद्ध पवाराचं वातावरण. एका बाजूला अजित पवार आहेत, एका बाजूला युगेंद्र पवार आहेत. साहेबांचा नवीन चेहरा. काय भूमिका करणार आपण? खरं तर आता आम्ही एक दादांचे कार्यकर्ते,
तालुक्यामध्ये जर फिरत आम्ही जवळजवळ 20-25 दिवस दौऱ्यावर, आता पण दौऱ्यावर चालू आहे. सगळ्या तालुक्यात विषय काय होता की लोकसभेला ताईंला निवडून द्यायचंय आणि विधानसभेला दादा. कारण दादांचं काम, आता हा जर रस्ता बघितला ना 20 लाखाचा रस्ता आहे हा. म्हणजे खरं पाहायला गेलं तर हा एक आपल्या गल्लीतला रस्ता आहे, हा 20 लाख रुपयाचा रस्ता आहे. म्हणजे इथपर्यंत दादांचं काम बोलतंय. आता छोटं मोठं एखादं काम राहतं, विरोधक त्याचा विपर्यास करतात, परंतु बारामतीत खऱ्या अर्थानं दादांचं काम चांगल्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि 100% दादांच्या पाठीमागे बारामती तालुक्यातल्या आणि बारामती विधानसभेची जनता आहे. नवीन चेहरा आहे योगेंद्र पवारांचा, बोललं जातं की ती आणखीन चांगलं काम करतील. नाही, योगेंद्र दादांना अजून समजायला 15 वर्ष जातील, पण दादांनी जवळजवळ 35 वर्ष आज या अनुभव आणि नवीन 15 वर्ष दादांना समजावायला जातील तर हे 15 वर्ष बारामती पाठीमागे येईल. त्याच्यामुळे या बारामती विधानसभेत दादांशिवाय पर्याय नाही. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एका साईडला अजितदादा आहेत, एका साईडला योगेंद्र दादा आहेत. आपली काय भूमिका? अजितदादा. का बरं? विकासाच्या दृष्टीने अजितदादा योग्य आहेत आमच्यासाठी. आमच्या गावात त्यांनी मेडिकल कॉलेज आणलं, ती महत्वाची, म्हणजे महत्वाचं ती होतं. दवाखाना आयुष्यात माणसाला महत्वाचा आहे, मग ती त्यांनी आणला आणि काम जे शिल्लक आहे त्याच्यासाठी निधी आलेला आहे. दादांनी ते सांगितले त्या दिवशी सभेत, त्याच्यामुळे आम्हाला अजितदादाच पाहिजे. साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे ना, नवीन संधी द्यावी अशी नाही इतके दिवस का दिला नाही? आता दादांनी दिल्यावर का सुरुवात? आम्हाला ते 1,500 खूप महत्वाचे आहेत. म्हणजे फक्त लाडकी बहीण सुरू केल्यामुळे त्याच्यामुळे नाही, विकासामुळे भरपूर विकास आहे त्यांचा. आपली काय भूमिका? अजितदादा. का बरं? कारण अजितदादा विकासाच्या दृष्टीने अजितदादाच बरोबर आहेत. आणि आता जी म्हणतात ना सगळे की 1,500 दिले आणि त्यासाठी महागाई वाढवली, असं काय, ते सगळं बोलण्याचं आहे. महागाई हे वाढणं ते पहिल्यापासूनच चालू आहे. आता सध्या काय चाललंय, अजितदादांनी जे 1,500 दिले त्यासाठी बऱ्याच गरीब महिलांना त्यासाठी खूप मदत झाली. म्हणजे थोडक्यात असं बऱ्याच श्रीमंत बायकांना पण भेटलेत, पण गरीब जे आहेत त्यांच्यासाठी ते 1,500 खूप महत्वाचे. त्यासाठी त्यांनी 4 दिवस का होईना पण सुखाचे 2 घास खाल्ले. साहेबांनीच हे केलं होतं, अजितदादाला लॉन्च केलं होतं. ते आम्हाला काही माहित नाहीये तेवढं, पण आता सध्या जे अजितदादांनी आधी केलं ते आता त्या दिवशी मीटिंग मध्ये काय म्हटले की योगेंद्र दादा देणार आहेत, कधी इलेक्शन झाल्यानंतर महालक्ष्मी योजना काढणार आणि त्यानंतर 3,000 देणार आहेत. पण हे दिले ते महत्वाचे, त्यासाठी आम्हाला अजितदादाच पाहिजे. आपली काय भूमिका? अजितदादाच पाहिजे आम्हाला. एवढं नाही बोला येत मला. आपली काय भूमिका? अजितदादा आम्हाला पाहिजेत. का बरं? अजितदादांनी एवढं गरिबांचा विचार केला, महिलांचा विचार केला. महिला किती कष्टामधने किती कुटुंबात सहन करतात आणि त्याच्याबद्दल त्यांनी एवढं आम्हाला सहकार्य केलेत. आतापर्यंत कुठल्या नेत्यांनी केलं नाही एवढं. त्यांनी आमच्यासाठी स्त्रियांचं म्हणजे दुःख, स्त्रियांना दुःख काय आहे आणि त्या दुःखातून त्या कशा थोडस त्यांना मदत भेटली, ती पैसे त्यांनी दिले, त्यात आम्हाला खूप आनंद आहे. आतापर्यंत आम्हाला कोणीच मदत केली नाही. महागाई वाढवली, खूप महागाई वाढवली, ही परंपरेने चालूच आहे नेहमी सारखं. म्हणजे महागाई प्रत्येक वर्षी वाढतेच आणि ते परंपरेने चालूच आहे आतापर्यंत. कुठले जरी नेते होते हुद्द्यावरती तरी सुद्धा महागाई चालूच होती. आता त्यांनीच वाढवली, हे कसं शक्य होणार? साहेबांच्या नवीन चेहऱ्याला संधी नाही का दिली पाहिजे? आम्हाला तेच पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला गरिबीची जाण केली, स्त्रियांचा विचार केला, अत्याचारांचा विचार करतात आणि सुधारणा बारामतीमध्ये भरपूर त्यांनी केलेली आहे. काय काय विकासाची कामं झाली? त्यांनी मेडिकल कॉलेज आणले, दवाखाना, रस्ता मोठा केला, रस्ते रुंदीकरण केलं. आता नदीचे जे प्रकल्प चाललाय ना तो पण पर्यटन स्थळ बनणार आहे अशी अपेक्षा आहेत. जरी आम्ही गायरानामध्ये राहत असेल तरी पण आमचा दादा विचार करणार आहे. पण असंही बोललं जाते की 2.5 वर्षातच विकास झाला का? नाही, ते करत जसे ते इथून निवडून गेले तसे त्यांनी गरिबांच्यासाठी विचारच केला. राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे हे माहित आहे का आपल्याला? पडले ना.
एका साईडला साहेब आहेत, एका साईडला दादा आहेत. हो, मान्य आहे की ते ऐकून आहे आम्ही. मग तेच असं बोललं जातं की ह्या येणाऱ्या 2.5 वर्षातच सगळ्या म्हणजे सुखसोयी झाल्या का तुम्हाला? नाही नाही, आमची ईश्वरचरणी एवढी प्रार्थना आहे म्हणून की हे म्हणजे कसं माहितीये का, वर्षानुवर्ष जसंच वर्ष वाढेल तशी तशी सुधारणा होत गेलेली आहे. आणि जी पवारांच्यात फूट पडली ती वर्षानुवर्ष एक ना एक दिवस ते एकत्र येतील, कारण की ते शिवाय रक्ताचे नाते ते एका कुटुंबाचे आहेत. ते आज नाही उद्या सगळे एकत्र येतील एवढी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की पवार कुटुंब सगळे एकत्रित यावं. हा, हे आमचे मनापासून इच्छा आहे. मनापासून इच्छा आहे. आणि हे म्हणजे सगळं जे चाललंय ना ते चांगल्यासाठी चाललंय, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. दादांकडे आपल्या काय काय मागण्या राहतील? आमच्या एवढी अपेक्षा आहे, आम्ही इथे 40 वर्षापासून राहतोय आणि आम्ही जर समजा गरिबीतच राहतोय, आम्हाला कुठं जागा घेण्याची म्हणजे हे नाही, आम्हाला ऐपत नाही आम्हाला जागा घेण्याची, तर आम्हाला ह्या जागी त्यांनी स्थायिक तरी कराव्या, नाहीतर जरी कुठं जागा दिली तरी आम्ही राहण्याची सुविधा करावी. तुमचा विश्वास आहे का की अजितदादा हे करतील? हा विश्वास आहे, म्हणून त्यांच्या जवळ आम्ही ही प्रार्थना मांडतोय, आमची मागणी मांडतोय हात जोडून.